सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं जो विशेष कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्तानं मी विशेषतः सर्व महिलांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाला समितीचे माननीय अध्यक्ष अजयराव पुरोहित, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत रोहिदास भारमळ सर, आपल्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका मार्गसिद्धा पवार मॅडम, सर्व शिक्षक भगिनी बंधू, प्रशासकीय कर्मचारी भगिनी आणि बंधू, महिला दिनाचं औचित्य साधून पुरुषांनी केलेला कार्यक्रम असं आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। आणि जसं अजिंक्य देशपांडे सर असं म्हणाले की आजचा एक युनिक असा कार्यक्रम झाला, तर त्यांना या विधानाला आपण सगळ्यांनी तर दुजोरा दिलाच, पण त्यांच्या घरातूनही त्यांना अगदी 100% दुजोरा मिळाला याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे। या महिला दिनाचा इतिहास मराठे सर आपल्याला सांगत होते। या निमित्तानं काही वेगवेगळ्या घटना आणि काही विचारासाठी मुद्दे असं आपल्यासमोर ठेवावं अशी माझी कल्पना आहे। मी मध्यंतरी कैलासवासी उदयनराव इंदुरकर यांच्याशी बोलत होतो। आपल्या इथं जवळच ते राहायचे। काळेपथ जो आहे भांडारकर रस्त्याला आणि भांडारकर रस्ता आणि पलीकडे BMCCच्या कॉलेजला जोडणारा, तिथं ते राहायचे। तर महिला सशक्तीकरण किंवा सबलीकरण अशा विषयांवरती मी एक 5 वर्षापूर्वी साधारण भाषण केलं। त्याच्या तयारीसाठी मी त्यांना फोन केला होता आणि त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की भारताच्या इतिहासामध्ये 3 स्त्रिया अशा होऊन गेल्या की ज्या स्वतः हयात असताना त्यांच्या नावानी नाणी पाडण्यात आली। आता त्यातली तिसरी स्त्री आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्यापैकी काही जणांनी त्यांना बघितलंसुद्धा आहे, त्यामुळे मी उलट्या क्रमाने मागे जातो। तिसरी स्त्री म्हणजे आपल्या भारताच्या दीर्घकाळ पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं अशा इंदिरा गांधी या हयात असताना त्यांच्या नावाचं नाणं पाडलं गेलं। मग त्याच्या मागं गेलं तर मध्ययुगामध्ये रजिया सुलतान नावाची एक महिला राज्यकर्ती होऊन गेली। आपण इतिहासात नाव वाचलेलं आहे बहुतेक सगळ्यांनी त्यांचं, त्यांनी देखील केलं। पण त्याच्या आधी म्हणजे सनाच्या पहिल्या शतकामध्ये किंवा त्याच्या मागे आपल्या सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजांनी जवळपास 200 वर्ष राज्य केलं। तर त्या राजकुळामध्ये एक राणी होऊन गेली, त्यांच्या पतीचं दुर्दैवानं निधन झालं काही कारणांनी आणि काही प्रसंगांनी, आणि म्हणून मूल छोटं होतं परंतु प्रत्यक्ष राज्यकारभार या सगळ्या पाहत होत्या आणि त्यांचं नाव होतं नागनिका, असं त्यांचं नाव होतं। तर त्यांनी देखील स्वतःची नाणी पाडली होती असा संदर्भ त्यांनी मला सांगितला। सातवाहनांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्या सातवाहन राजांमध्ये जो सगळ्यात प्रसिद्ध राजा आहे इतिहासामध्ये त्याचं नाव आहे गौतमीपुत्र, असं त्याचं नाव आहे। म्हणजे आईवरनं त्याचं नाव ठेवण्याची सुरुवात ही महाराष्ट्र सरकारने आत्ता केली, याचं श्रेय आपण महाराष्ट्र सरकारला जरूर दिलं पाहिजे। परंतु ही परंपरा किमान 2000 वर्ष जुनी आहे याचा पुरावाच आपल्याकडे उपलब्ध आहे। पण ही किमान 2000 वर्ष परंपरा जुनी आहे का? तर तसं नाही आहे, त्याच्या पलीकडे देखील परंपरा आहे। राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आपण गीत रामायण परत परत ऐकलं असेल, आपण परत परत ऐकतो। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गीतांमध्ये ज्या वेळेला त्या पुत्रकामेष्टी यज्ञाची कल्पना महाराजा दशरथ आपल्या पत्नींना सांगतायत त्यावेळेला त्या असं म्हणतात की वसिष्ठ काश्यप जाबालींना सत्वर घेऊन या स्थली असं सांगितलं आहे। त्यातले हे 3 ऋषींची नाव आहेत आणि त्यातले जे तिसरे जाबाली जे आहेत त्यांची कथा तर फारच विलक्षण आहे। म्हणजे मानवी मूल्यांचा किती त्याच्यामध्ये उत्तुंग परिपोष झाला असं आपल्याला लक्षात येते ती कथा ऐकल्यानंतर। तर यांची आई जी होती त्यांचं नाव होतं जाबाली, आणि जाबाली यांना स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी देह विक्रय करावा लागायचा, म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये आपण त्यांना वेश्या असं म्हटलं पाहिजे। तर एके दिवशी असा प्रसंग घडला की सगळ्यांनी आपापल्या वडिलांची नावं सांगितली आणि या जाबालींना विचारलं की तुझ्या वडिलांचं नाव काय? आता हा मुलगा घडत्या वयातला आहे, मग तो एकदम असा अस्वस्थ झाला, खूप भावनिक कल्लोळ त्याच्या मनामध्ये माजला आणि तो आईकडे गेला आणि तो आईला म्हणाला की आई तू माझी आई आहे मला माहिती आहे, परंतु माझ्या वडिलांचं नाव काय? कारण ते आपल्याबरोबर राहतच नाहीत।
आणि मग त्याच्या आईनं उत्तर असं दिलं की तुझ्या वडिलांचं नाव मला सांगता येणार नाही माझ्या एकूण या सगळ्या चरितार्थाच्या सगळ्या गोष्टींमुळं, त्यामुळे तू माझंच नाव सांग. आणि म्हणून जाबालींचे पुत्र ते जाबाल, आणि त्यांना विशेषण लावण्यात येतं सत्यकाम जाबाल. आणि त्यांनी अत्यंत निर्भयपणाने ही आपली ओळख सांगितली आहे पुढे सदैव, की मी अशा आईच्या पोटी जन्माला आलो आहे की तिला पोटासाठी अमुक एक व्यवसाय करावा लागतो आणि त्या आईच्या नावावरनं मी माझं नाव ठेवलं आहे, असं सांगणारी घटना आपल्या इथं नमूद आहे. आता ती घटना आहे, असा इतिहास आहे असं मी मानतो, परंतु त्याच्यावरती आपल्या देशामध्ये विद्वान मंडळी पुष्कळ असल्यामुळे दोन्ही बाजूंनी चर्चा होती की असं झालंच होतं का, असं खरं होतं का वगैरे वगैरे. हा भाग आपण सोडून दिला. परंतु ही घटना आपल्याकडे नोंदली गेली हे मात्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. जर अजून थोडं मागं गेलं तर भारतामध्ये मूर्तिकला ही अतिशय वेगळ्या पद्धतीनं विकसित झालेली, वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर मूर्ती अनेक मंदिरांच्या मध्ये आपण बघतो. अनेक जणं ईश्वराचं एक प्रतीक म्हणून त्याची अतिशय श्रद्धाभावानं आराधना करतात आणि त्यांना जे प्राप्त करायचं असतं ते वेगवेगळ्या टप्प्यावरती ते पुढं मिळवत असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा सगळ्या मूर्तींच्यामध्ये एक वेगळी विलक्षण मूर्ती केवळ भारतातच आपल्याला बघायला मिळते, ती जगामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. आणि त्या मूर्तीचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर, असं त्या मूर्तीचं नाव आहे. आपण कदाचित मूर्ती बघितली असेल किंवा आपण फोटो पण बघितला असेल. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असं फोटो बघायची देखील आपल्याला सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे अर्ध जे शरीर आहे ते पुरुषाचं आहे, अर्ध शरीर आहे ते महिलेचं आहे. आणि ही कल्पना ही आपल्याला काय सांगते बरं, हे केवळ एकमेव प्रतीक आहे का आमच्याकडचं किंवा एकमेव मूर्ती आहे का असं मानण्याचं कारण नाही. अजून 2 वेगळी उदाहरणं देतो. सृष्टी कशी निर्माण झाली याचा माणसानं अनेक काळ शोध घेतलेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या मागच्या ज्या सिद्धांत प्रचलित आहेत असं आपण म्हणूयात, त्याच्यातला एक सिद्धांत भारताने देखील सांगितला. आणि ज्यावेळेला सृष्टी निर्मितीचं वर्णन येतं त्यावेळेला सृष्टीचं वर्णन करताना किंवा सृष्टीमध्ये काय सामावलं गेलेलं आहे तर ते 2 शब्दांनी वर्णन केलं जातं. ते सृष्टीमध्ये पुरुषतत्व देखील आहे आणि प्रकृती तत्व देखील आहे असं सांगितलं जातं. पुरुषतत्व हे तशा अर्थानं पुरुषांचं प्रतिनिधित्व करतं असं आपण म्हणूयात, आणि प्रकृती हे महिलांचं प्रतिनिधित्व करतं. हा एक मुद्दा. तसंच आपल्याकडे एक कल्पना सांगितली जाते, ती आहे शिवशक्तीची कल्पना. पुन्हा ही पुरुष आणि प्रकृतीचीच कल्पना वेगळ्या पद्धतीनं सांगितली जाते, ती शिव आणि शक्तीची कल्पना. त्यामुळं तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती भारता इतकी उत्तुंग उंची जगातल्या कुठल्याही देशांनी गाठलेली नाही. हे केवळ भारतीय म्हणून आपण अभिमान मानण्याची गोष्ट नाही, तर ती पुराव्याच्या आधारावर सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि मग इतिहासातली वेगळी वेगळी विलक्षण उदाहरणं सांगता येतात. आपल्या दक्षिण भारतामध्ये जो प्रांत आहे त्याचं नाव तामिळनाडू, आणि त्या तामिळनाडूतले एक अतिशय प्रसिद्ध संत होऊन गेले, त्यांचं नाव थिरुवल्लुवर असं त्यांचं नाव. आणि त्या थिरुवल्लुवरांनी त्यांच्या जीवनातली एक कथा मी काही दिवसांपूर्वी परत एकदा वाचली. तर त्या थिरुवल्लुवरांचं पत्नीशी लग्न झाल्यानंतर ते सगळे हे ग्रंथलेखन वगैरे वगैरे, म्हणजे आपल्याकडे म्हणायचं झालं तर जसं संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत आणि आणखीन सगळी संतांची मांदियाळी, त्या मांदियाळीतले ते पूर्वसुरी ठरतात, कारण कालक्रमानुसार ते पहिल्या शतकातले आहेत. तर त्यांनी असं पत्नीला सांगितलं की मी ज्यावेळेला तू मला ज्यावेळेला जेवायला वाढशील रोज, त्यावेळेला माझ्या पानाशेजारी 2 वाट्या ठेवायच्या, एकात पाणी भरलेलं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी 2 सुया ठेवायच्या. आता त्या काळचा सगळा तो काळ आहे, ते केळीच्या पानावरती सारवलेलं वगैरे वगैरे असं सगळं आपण मनासमोर चित्र आणू शकतो. ते तपशिलात वर्णन करण्याची आवश्यकता नाही. पण हा क्रम अनेक वर्ष चालला आणि जवळपास 12 वर्षानंतर त्यांचं ग्रंथलेखन पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर मग एके दिवशी पत्नीनं असं विचारलं की तुम्ही मला रोज असं जेवणाच्या वेळेला अशा वाट्या पाण्यानं भरलेल्या आणि 2 सोया ठेवायला सांगितल्या, पण आता तुम्ही त्याचं कारण मला सांगाल का? तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मला असं वाटत होतं की पानावरती अन्न वाढताना कदाचित तुझ्या हातून भाताचा एखादा कण इकडे तिकडे सांडेल आणि अन्न असं वाया जाणं हे बरोबर नाही. त्यामुळं एका सुईच्या टोकाने ते भाताचं शीत असं उचलायचं. आता ते धुळीत माखलेलं आहे त्यामुळे ते तसं खायचं नाही स्वच्छतेच्या कारणामुळे, त्यामुळे ते धुवून घ्यायचं. म्हणून मी असं ठेवत होतो, परंतु तू इतक्या कुशलतेनं मला इतके वर्ष वाढत आलीस की एकदाही मला त्या वाट्यांचा आणि सुयांचा उपयोग करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतील.
ज्ञात इतिहासातली जी मान्य केलेली, इतिहासकारांनी मान्य केलेली घटना आपल्या देशात घडली. आत्ता मानणारे इतिहासकार ते सनाच्या 8व्या शतकात घडली असं मानतात, परंतु त्याच्यामध्ये चर्चेला जागा आहे. ती आहे आद्य शंकराचार्यांच्या काळातली. आद्य शंकराचार्यांनी त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे वादविवाद केला आणि वादविवादातले नियम असे असायचे की माझं तत्त्व आहे ते मी सांगायचं, एकाने मंडन करायचं, दुसऱ्याने त्याचं खंडन करायचं, मग पुन्हा मंडन करायचं, पुन्हा खंडन करायचं आणि अंतिमतः कुणीतरी असा एक त्याच्यातला निकाल द्यायचा की अमुक एक व्यक्तीचं बरोबर झालं आणि मग त्याप्रमाणे ते वागायचं. अशी त्यावेळची पद्धत होती. शंकराचार्यांचं जीवन मोठं विलक्षण आहे. केवळ 32 वर्षाचं आयुष्य आहे. केरळमध्ये जन्म आहे आणि भारताच्या 4ही कोपऱ्यांमध्ये त्यांनी 4 पीठांची स्थापना केली. हा इतिहासाचा भाग आपल्याला माहिती आहे. मी गोष्ट आपल्याला अशी सांगतो की ते या वादविवादासाठी म्हणून सगळ्या भारतभरामध्ये फिरले आणि त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मतांचा आपल्या इथं पुष्कळ प्रसार झालेला होता. म्हणजे याच्यामध्ये अद्वैत मत हे तशा अर्थानं मागं पडलेलं होतं, पण विशिष्टाद्वैत, द्वैत, त्याच्यानंतर बौद्ध मतं, अशा सगळ्या मतांचा प्रसार झालेला होता. आणि त्याच्यातले एक जे पंडित होते ते बिहार राज्यामध्ये राहत होते आणि त्यांचं नाव होतं पंडित मंडन मिश्र हे त्यांचं नाव होतं. आणि ते मंडन मिश्र हे वयाने अतिशय ज्येष्ठ होते. म्हणजे ज्या वेळेला वादविवाद करायला म्हणून शंकराचार्य गेले कदाचित ते 20, 22, 24मध्ये असतील आणि मंडन मिश्र त्यावेळेला वयाच्या 60मध्ये वगैरे होते, इतके ज्येष्ठ होते वयानं. पण शंकराचार्यांनी त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आश्रमासमोर उभं राहून त्यांना आव्हान दिलं की तुम्ही माझ्याशी शास्त्रार्थ करा. मंडन मिश्रांना तो शास्त्रार्थाचं जे आव्हान होतं ते स्वीकारावं लागलं, कारण अन्यथा आव्हान न स्वीकारणं याचा अर्थ तुम्ही पराजय मान्य केला असा घेतला जायचा. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. आता प्रश्न निर्माण असा झाला की हे दोघं अत्यंत विद्वान आहेत, यांच्यामधल्या वादविवादाचा निर्णय कोण देणार? वादविवाद करणारे जर इतके पट्टीचे उच्च श्रेणीचे विद्वान आहेत तर तेवढीच तोलामोलाची व्यक्ती ही न्यायदानाच्या पंचपदावरती आरूढ झाली पाहिजे. आणि मंडन मिश्रांनी असं सांगितलं की असं करा, माझी पत्नी ज्या आहेत त्यांचं नाव उभय भारती किंवा भारती असं 2 नावं सांगितली जातात त्यांची, त्या या न्यायदानाचं काम करतील. मग तो वादविवाद झाला, शंकराचार्य जिंकले वगैरे वगैरे, हा सगळा भाग नाही. परंतु मुद्दा मला काय सांगायचा आहे की ह्याच्यातनं लक्षात काय येतं तर जे भारतामध्ये स्त्रियांना अध्ययनाची सोय उपलब्ध नव्हती असं जाणीवपूर्वक सांगितलं जातं, त्याला छेद देणारं हे उदाहरण आहे. बरं, हे एकमेव उदाहरण आहे असं आपण कृपा करून समजू नये. अशी अनेक उदाहरणं इतिहासात नोंदली गेलेली आहेत. त्यामुळं वादविवादामध्ये भारतींनी काम केलं आणि शेवटी त्यांनी निकाल दिला तो निष्पक्षपातीपणानं दिला. म्हणजे आपलेच पती आहेत म्हणून त्यांच्या बाजूनी निकाल देऊयात वगैरे वगैरे असं केलं नाही. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी असं जे म्हटलेलं आहे ना, त्या पद्धतीनं त्यांनी वागणं केलं. हे महिला सशक्तीकरणाचं उदाहरण आपल्या लक्षात येतं. मग अशी भारमळ सरांनी राजमाता जिजाऊंचा अतिशय योग्य उल्लेख केला. आत्ता मी शिवचरित्र परत एकदा ऐकतो आहे एका यूट्यूब चॅनलवरती. प्रवीण भोसले यांचं मराठेशाही नावाचं यूट्यूब चॅनल आहे. अतिशय चांगली मांडणी करतात, दोन्ही बाजूचे पुरावे ते देतात आणि मग निष्कर्ष सांगतात. आपण जरूर ऐकावं. तर त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला शिवराय 2 मार्च 1660ला पन्हाळ्यामध्ये वेढ्याला अडकले आणि ते शिवराय सुटले, तो दिनांक होता 13 जुलै 1660. तर साधारणपणे 4-4.5 महिन्याचा हा कालावधी. या कालावधीमध्ये नेतोजी पालकर जे होते, सिद्दी हिलाल जे होते, त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी म्हणून विजापुरावरती हल्ला केला, परंतु त्यांना त्यातून माघार घ्यावी लागली तिथल्या प्रतिकारानंतर. म्हणून ते आले राजमाता जिजाऊंना भेटायला राजगडावरती. त्या राजमाता जिजाऊ एकदम दुर्गारूप घेऊन त्यांच्यावरती कडाडल्या की माझा शिवबा तिथं अडकला आहे आणि त्याला सोडवण्याचं सोडून तुम्ही मुजरे कसे घालताय. आणि राजमाता जिजाऊंचं हे रौद्र रूप बघितल्यानंतर नेतोजी पालकरांना आपली चूक लक्षात आली आणि परत त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले. यश मिळालं नाही, हा भाग सोडून द्या. परंतु राजमाता जिजाऊंनी असं वाक्य उच्चारलं, तुम्हाला जमत नाही ना, तुम्ही आता स्वस्थ बसा, मीच तलवार घेऊन जाते आणि माझ्या शिवबाला मी सोडून आणते. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की या 4-4.5 वर्षामध्ये जे स्वराज्य विस्तार झालेला होता, साधारणपणे एक 3-3.25 जिल्ह्यांमध्ये आपण असं म्हणूया आजच्या हिशोबामध्ये, त्याचा राज्यकारभार कोण चालवत होतं? राजमाता जिजाऊ साहेबच चालवत होत्या.
शिवाजी महाराज नंतर मे 1665मध्ये औरंगजेबाला भेटायला गेले आणि ते सुटून आले. हा सगळा जर काळ 6 महिन्यांचा आहे. त्या 6 महिन्यांच्या काळात देखील परत एकदा राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार बघितलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर या 6 महिन्यांच्या काळामध्ये एक नवीन किल्ला देखील त्यांनी जिंकून घेतला. त्यामुळं इतिहासामध्ये असेल, पुराणामध्ये असेल, वेदांच्यामध्ये असेल, असं स्त्रियांच्या सबलीकरणाची ही सगळी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. परंतु ज्या पार्श्वभूमीवरती हा महिला दिन सुरू झाला असं आपण ऐकलं, त्या पार्श्वभूमीबद्दल देखील आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीसाठी एक कथा आपण सगळ्यांनी वाचलेली किंवा ऐकलेली आहे. ती कथा देखील आपण समजून घेतली पाहिजे. ती कथा काय आहे तर ती विश्वाच्या निर्मितीची कथा आहे. मग त्या विश्वाच्या निर्मितीच्या कथेमध्ये काय येतं की परमपिता परमेश्वर जो आहे त्याच्या मनामध्ये आलं आणि मग त्याने ते 6 दिवसामध्ये सृष्टी निर्माण केली. आणि मग कुणाला निर्माण केलं? एक ॲडम किंवा ज्याला आदम म्हटलं जातं असा नावाचा एक पुरुष निर्माण केला. बरं, हा पुरुष एकटाच त्या सगळ्या नंदनवनामध्ये हिंडत होता आणि त्याला एकटेपणा वाटला वगैरे वगैरे वगैरे. आणि मग परमपित्याला त्यांनी प्रार्थना केली आणि परमपिता दयाळू आणि कृपावान झाला आणि त्यांनी असं केलं की या ॲडमची एक बरगडी काढली आणि त्या बरगडीपासून स्त्रीला उत्पन्न केलं. आणि तो असं म्हणाला की बघ, तुला आता एकटे वाटत होतं ना, म्हणून तुझ्या मनोरंजनासाठी म्हणून मी ही निर्माण केलेली. इतिहासामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये सर्वात जास्त अन्याय, अत्याचार ज्या घटकांवरती सर्व देशात सर्व काळात झाले असं आपण म्हणू शकतो. इतिहासामध्ये, जुन्या काळात नाही पण इतिहासामध्ये आपण असं म्हणू शकतो, तो घटक म्हणजे स्त्रियांचा घटक आहे. पण हिंदीमध्ये असं म्हणतात की देर आहे लेकिन दुरुस्त आहे. त्यामुळं आम्हा पुरुषांना कुठल्या तरी टप्प्यावरती ही जाणीव झाली असं मोकळेपणानं मला म्हटलंच पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन आम्ही साजरा करतो. पण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवूयात की त्यांनी स्वकर्तृत्वानं हे मिळवलेलं आहे. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहेच, संधी मात्र इतके दिवस उपलब्ध होत नव्हती. त्यामुळं एक चर्चा चालते जी विचार जगतामध्ये चालते. आणि ती चर्चा अशी आहे की ती स्त्रीमुक्ती आहे का स्त्री सबलीकरण आहे किंवा महिला सबलीकरण आहे. आणि स्त्रीमुक्तीवादी असं म्हणतात की सर्व प्रकारानं स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी केलीच पाहिजे असं म्हणतात. मग ते खाणं पिणं पेहराव वगैरे 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 असं सगळ्यात येतं. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे मूलतः निसर्गानं किंवा जीवशास्त्रीय वेगळेपण उत्पन्न केले त्याच्यावरती आपण काही मात करू शकत नाही. त्यामुळे स्त्रीच्या अंगी असणारी वैशिष्ट्य ही वेगळ्या प्रकारची आहे, पुरुषांची वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळे त्यांचा समन्वय झाला पाहिजे हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे. आणि हा भारतीय संस्कृतीचा विचार आधुनिक काळामध्ये ज्यांनी परिभाषित केला आणि अतिशय समर्थपणानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती देखील मांडला आणि त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटलं की तुम्ही कोण स्त्रियांना मुक्त करणार आहे? तुम्ही फक्त त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून द्या. त्यांच्या अंगी असलेल्या क्षमतांच्या आधारावरती ते सर्व बंधनं पार करून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करतील. हा भारतीय विचार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अर्थानं आपण आज वाटचाल करतो आहे. आणि ही वाटचाल करत असताना वेगवेगळी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि उदाहरणं किती विलक्षण येतो म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत की ती डोळ्यात पाणी आणतात. काही वर्षांपूर्वी मी एक लेख वाचला, आपण देखील नंतर गुगलवरती हा लेख वाचू शकता. आणि हा लेख लिहिला आहे विठाबाई नारायणगावकर नावाच्या महाराष्ट्रामधल्या एक अत्यंत प्रसिद्ध तमाशा कलावंत होत्या, तमाशा सम्राज्ञ असं त्यांना म्हटलं जायचं. त्यांच्या मुलांनी लिहिलेलं नाव आहे आणि त्यांचं नाव कैलास आहे किंवा त्यांच्या मुलीनं लिहिलं बहुतेक. पण त्या कैलासच्या जन्माची कथा आहे त्याच्यामध्ये. ती कथा काय आहे तर हा काळ आहे 1960-70च्या दशकातला. आणि त्या काळामधलं एकूण मनोरंजनाचं साधन म्हणजे गावच्या होणाऱ्या जत्रा आणि तिथले कार्यक्रम आणि तमाशा हे मुख्य साधन होतं, विशेषतः सर्व समाजासाठी किंवा सामान्य जनांसाठी असं आपण म्हणूयात. तर त्याच्यामध्ये असं होतं की विठाबाई नारायणगावकरांच्या एकूण कलेची कीर्ती इतकी पसरलेली होती की विठाबाई नारायणगावकर असतील तरच तमाशाला गर्दी व्हायची. बरं, तमाशा विठाबाई नारायणगावकरांच्या एकटीच्यासाठी चाललेला नव्हता हे आपण लक्षात घेऊयात. एक 50-60-70 माणसांचं, जुना शब्द वापरायचा झाला तर खटलं त्या चालवत होत्या. 50-60-70 माणसांचं पोट त्याच्यावरती अवलंबून होतं. त्यामुळं त्यांचे दिवस भरत आलेले होते. परंतु दिवस भरत आलेले असतानासुद्धा विठाबाई तमाशात नाहीत असं म्हटल्यानंतर प्रेक्षक येणार नाहीत हे लक्षात घेऊन दिवस भरलेल्या विठाबाई तमाशाच्या त्या
फडावरती नाचत होत्या. शिखर शिंगणापूर नावाचं गाव आहे, इतिहासामध्ये ते प्रसिद्ध आहे. शिखर शिंगणापूरला यात्रा भरली होती आणि त्याच्यामध्ये त्या विठाबाई नारायणगावकर नाचत होत्या. आपण अनेक जणी माता आहात, त्यामुळं तो क्षण फक्त माताच अनुभवू शकतात. त्यांना आता एका क्षणी लक्षात आलं की आता मात्र आपण नाचू शकत नाही, कारण आता कोणत्याही क्षणी जन्म होणार बाळाचा. त्या बाहेर पडल्या. तिथून प्रेक्षकांना काय झालं हेच कळलं नाही. हे पण असेल किंवा आपण असं म्हणूयात की एकूण पैसा फेकले म्हणजे आपण काही मिळवू शकतो किंवा काही आपल्याला मिळवण्याची आपण काय मक्तेदारी मिळवली, अशा प्रकारचा विचार करणारे लोक तिथं असतील असं म्हणूयात. त्याच्या तपशिलात जायला नको, परंतु प्रसंग पुढचा महत्त्वाचा. त्या क्षणी त्या बाहेर पडल्या. तमाशात गोंधळ सुरू झाला की विठाबाईंना बोलवा, बोर्डावर बोलवा बोलवा बोलवा. मग कोणीतरी वडीलधारे माणूस पुढं आले, त्यांनी हात जोडले सगळ्यांना आणि त्यांनी सांगितलं की बाईंचे दिवस भरत आलेत, आता त्या बाळंत होत आहेत आणि तुम्ही सहकार्य करा. आणि मग त्या कैलासचा त्या ठिकाणी जन्म झाला. शो मस्ट गो ऑन. जगामध्ये याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. हे एक उदाहरण एका बाजूला. दुसऱ्या बाजूला काल परवाच मी एक बातमी वाचत होतो आणि ती बातमी अशी आहे की आपल्या देशाच्या सैन्यामध्ये अनेक जण लढतात आणि दुर्दैवानं ते हुतात्मा होतात, वीरगती त्यांना मिळते. काल परवाचीच बातमी होती, नाव विसरलो, परंतु आपण शोधू शकतो ते. तर अशी एक छोटी मुलगी होती 1.5-2 वर्षाची आणि ती 1.5-2 वर्षाची असताना तिचे वडील जे होते ते धारातीर्थी पडले, हुतात्मा झाले. आणि ती जशी कळत्या वयात आली तसं तिने निश्चय केला की मी आता माझ्या वडिलांचं जे काम होतं तेच मी पत्करणार. आणि तिनं सर्व प्रकारचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या सैन्य दलामध्ये एक अधिकारी म्हणून प्रवेश केला. अशी अगदी काल परवाचीच बातमी होती. त्यामुळे महिला सबलीकरणाची अतिशय विलक्षण उदाहरणं आपल्यासमोर आपल्याला सांगता येतात. परंतु आत्ताचं जे वास्तव आहे ते आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आव्हान उभा करणार आहे. आणि आपण सगळेजण शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारे असल्यामुळे आपल्याला ते आवाहन देखील आहे. इट इज अ चॅलेंज ऑल्सो अँड इट इज अन अपील ऑल्सो. काय दिसतं आम्हाला आजूबाजूला? तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण. अरे तू कोण टिकोजीराव? हां, तिला वस्तू समजतोस? बरं, हे गाणं जुनं जरी असलं त्या सिनेमातलं, सिनेमा येऊन जरी 20-22 वर्ष झालेली असली तरी वृत्ती बदलली आहे का हो? मला सांगा तुम्ही. जाहिरातीमध्ये दाढीच्या ब्लेडमध्ये स्त्री कशाला लागते? पण या कंपन्यांनी पद्धतशीरपणे त्याचं सर्वेक्षण केलं आहे आणि तुम्ही बारकाईनं बघा की जाहिरातीमध्ये 2 घटक असतात. जाहिरात कशाची असो, त्याच्यामध्ये एक महिला तरी असते किंवा छोटी मुलं तरी असतात. कारण असं म्हणलं जातं 3 हट्ट तुम्हाला पुरवावेच लागतात: स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट. आणि हेच जाहिरात कंपन्यांनी उचलले. परंतु आमची मुलं मुली काय शिकतात हो? लांब जायला नको. तुमच्या माझ्या संपर्कातली रोज आम्ही ज्यांना बघतो, ज्यांच्यामध्ये आम्ही वावरतो, त्या मुलांचे नेमके काय विचार आहेत? हे आव्हान आहे. बरं, मुलांचेच असे विचार आहेत का हो? हा प्रश्न मी अतिशय गंभीरपणानं विचारतो. केवळ पुरुषच असा विचार करतात का हो? दुर्दैव याचं वाटतं. काही प्रमाणात का होईना काही महिला देखील, स्त्रिया देखील याला पाठिंबा देतात. ज्याला पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता म्हणतात त्याला पाठिंबा देतात. हे आव्हान नाही का आमच्याबरोबर? आमची मुलं, आमच्या मुली आम्ही नसताना, म्हणजे आई वडील, शिक्षक, वडीलधारे नसताना कोणत्या प्रकारचे शब्दप्रयोग वापरतात? दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की ज्या समतेचा उद्घोष आम्ही सगळेजण करतो ती समता या क्षेत्रामध्ये आमच्या मुलींनी, म्हणजे आत्ताच्या मुलींनी गाठली की काय असं थक्क करून दाखवणारी परिस्थिती आहे. मग ते शब्दप्रयोगांची असेल, ती व्यसनाधीनतेची असेल. त्यामुळे हे आव्हान आहे आमच्यासमोर. मला एक फार कौतुक वाटलं. साधारण 3-3.5 वर्षापूर्वीची बातमी आमच्या बहुतेक ती माण तालुक्यातली आहे. माण तालुक्यातल्या एका गावाने ठराव केला
गावांनी ठराव काय केला? ठराव असा केला की आपल्या गावामध्ये कोणीही आया बहिणीवरून शिवी देणार नाही. मातेच्या प्रेमाची महती गाळताना सगळेच थकत नाहीत, पण शिव्या जास्तीत जास्त कुणावरनं दिल्या जातात? हा दांभिकपणा नाही तर काय? हा दुटप्पीपणा नाही तर काय? हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे. त्यामुळे त्या गावाचं मला कौतुक वाटलं की त्या गावाने असा ठराव केला आणि कुठंतरी एका अशा औपचारिक अशा व्यासपीठावरती हे मान्य केलं की आमच्या हातून चूक होते आणि ती आम्ही दुरुस्त करण्यासाठी म्हणून काहीतरी प्रयत्न केले. आता ठराव करून परिस्थिती बदलत नाही वगैरे वगैरे हे सगळं मान्य आहे चर्चेसाठी, परंतु निदान आम्ही त्याला मान्य म्हणजे कबूल तर केलं की आमचं चुकतं आहे, समाज म्हणून आम्ही कुठेतरी चुकतो आहे हे कबूल करायला देखील धारिष्ट्य लागतं. कारण जे लोक चुका कबूल करत नाहीत ते चुका दुरुस्त करण्याची शक्यता अजिबातच नसते. त्यामुळं ते मला एक विलक्षण वाटलं. त्यामुळं हे असं सगळं आव्हान आहे. हे आव्हान जरी असलं तरी आपल्या सगळ्यांना आवाहन देखील आहे. कारण अशा कळत्या वयातल्या मुलींची मनं घडवण्याचं एक दायित्व, उत्तरदायित्व आपल्या सगळ्यांनी मिळून आपण पत्करलं आहे. आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याचा अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आपल्याला जरूर आहे की आम्ही त्यांच्यामध्ये अशी काही ना काही मूल्य रुजवू शकतो का? मग ती जाणीवपूर्वक रुजवली गेली पाहिजे. आणि मूल्य रुजवायची म्हणजे काय? तर जसं समजा मी आजारी पडलो तर मी डॉक्टरांच्याकडे गेलो तर ते मला असं इंजेक्शन टोचतात. तसंच मूल्यांचं इंजेक्शन जगाच्या कुठल्याही बाजारात मिळत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग मूल्य रुजतात कशातनं? मूल्य रुजतात असे आम्ही प्रसंग सांगतो, आम्ही अशा घटना सांगतो, आम्ही असे संदर्भ देतो, ह्याच्यातनं ते कळत नकळत झिरपत जातं. परंतु मूल्य रुजतात कशातनं माहिती आहे का? मूल्य रुजतात ती आपल्या सगळ्यांच्या वागण्या बोलण्यातनं, व्यवहारातनं. रवींद्रनाथ ठाकूरांचं मी 3 वर्षापूर्वी जरा वाचलं थोडंसं आणि त्याच्यात असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. रवींद्रनाथ ठाकूरांनी नोंदवलं आहे, नोबेल पारितोषिक विजेता एका व्यक्तीनं नोंदवलं आहे, प्रख्यात अशा शिक्षण तज्ज्ञानं नोंदवलं आहे. आणि ते असं म्हणतात की विद्यार्थी शिक्षकांच्याकडून काय शिकतात हो? तर विद्यार्थी शिक्षकांच्याकडून ते देत असलेलं ज्ञान लवकर ग्रहण करण्याऐवजी त्यांच्या सवयी मात्र उचलतात. म्हणजे आमचे अमुक अमुक सर किंवा आमच्या अमुक अमुक मॅडम असं करतात. ह्या असंमध्ये टिंब घालून तुम्ही काय गळलेल्या जागा भरा, त्या मी भरत नाही. हे मुलं शिकतात की नाही हो? हे मुलं शिकतात. त्यामुळं हा गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. आणि तो आपल्या पुणे क्षेत्रामध्ये ज्यांनी दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्या यशवंतराव लेले सरांनी, जे ज्ञानप्रबोधिनीच्या संस्थापकांच्या बरोबर राहून त्यांनी काम केलं आहे आणि आज देखील काही ना काही प्रमाणात ते काम करतात वयाच्या इतक्या वर्षानंतर. त्यांचं 2013 साली आपल्या महाविद्यालयात भाषण ठेवलेलं होतं स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं. ते असं म्हणाले यशवंतराव की आम्ही मुलांना जाणीवपूर्वक काही गोष्टी शिकवतो. म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स शिकवतो, कुणी भूगोल शिकवेल, कुणी इतिहास शिकवेल वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आपण शिकवतो. पण जे आम्हाला शिकवायचं नाही ते मुलं मुली आमच्याकडून शिकतात, याच्याकडे आमचं लक्ष आहे. हा एक अतिशय अंतर्मुख करणारा प्रश्न मला तेव्हाही वाटला आणि आजही वाटतो आणि उद्या देखील वाटत राहील. त्यामुळे हा अंतर्मुख करणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सदैव जागरूक राहायला पाहिजे. आणि अशा युवा मनांना आकार देत असताना एकूण जे इतिहासाचं एक योग्य आकलन करीत त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्याबद्दलचा योग्य दृष्टिकोन आपला विकसित करत जे भवितव्य घडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावरती आहे, त्या भवितव्य घडवण्याच्या जबाबदारीचा वाटा आपण समर्थपणे उचलतोच आहोत. परंतु तो अधिक समर्थपणे आपण सगळ्यांनी उचलावा असं नम्र आवाहन करतो. त्या कार्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.